हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला मी या माझ्या पार्लर व्हिडिओमध्ये, यूट्यूब व्हिडिओमध्ये आज मी मेकअप, सिंपल मेकअप करून दाखवणार आहे. ठीक आहे, तर बघूया आपण पुढे. पहिले तर आपण हा पावडर लावूया. फेस पावडर आहे हा. ठीक आहे, थोडासा अप्लाय करूया. मी असं या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि हे पावडर ब्रशने लावणार आहे थोडाफार. सिंपल मेकअप आहे तर सगळं सिंपल, नॉर्मल. थोडंसं असं डॉट डॉट करून असं स्प्रेड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सिंपल मेकअपला तुम्ही CTM नाही केलं तरी चालतं. जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता CTMP. CTMP म्हणजे क्लिन्झिंग टोनर. क्लिन्झिंग, Cचं क्लिन्झिंग, Tचा टोनर, M म्हणजे मॉइश्चरायझर आणि P म्हणजे प्रायमर. ठीक आहे. जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट पण आपण पावडर थोडंफार लावू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे मी हे फॉरहेडवर पण थोडा पावडर लावते. कॅमेरामध्ये क्लिअर नाही असं, ते माझा कॅमेरा थोडा नॉर्मल आहे, बट असं रिअलमध्ये व्यवस्थित लागलेलं आहे पावडर. थोडासा चिनवर पण लावून घेऊया आणि नेकवर चिनवर इथं लावणे गरजेचं आहे पावडर. कारण की जर इथंच आपण पावडर मेकअप केलं ना तर फक्त इथंच भुरं दिसतं, म्हणजे सगळं पांढरं इथंच दिसतं आणि इथं असं नॉर्मल स्किन दिसते आपली, म्हणजे ब्लॅक स्किन ॲटोमॅटिक दिसतं. त्याच्यामुळे नेकवर पण थोडंफार करून घ्यायचं. पावडर लावून झालं. आता मी लिपस्टिक लावते. नॉर्मल लिपस्टिक मी लावलेली आहे, थोडीशी त्याच्यावर अजून डार्क करते. ऑरेंज कलरची लिपस्टिक आहे माझी. ठीक आहे, माझा फेवरेट कलर ऑरेंज. जास्त डार्क नाही करत आहे. ठीक आहे. लिपस्टिक लावून झाल्यावर आपण थोडासा आय मेकअप करूया. ठीक आहे. तर माझ्याकडं आय मेकअपचा छोटासा पॅलेट आहे. तर हे सगळे कलर आहेत ना, शाईनवाले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जवळून दाखवते. ग्लिटरीसारखे हे कलर्स आहेत, शाईनवाले आहेत हे सगळे. तर मग मी याच्यातला पिंक कलर लावते. ठीक आहे. पिंक कलर मी घेत आहे आणि अप्लाय करते आता. लाईट पिंक आहे. ठीक आहे. लाईट आय मेकअप आहे हा. आता मेकअपचं एक पद्धत असते, म्हणजे जर आपण लिपस्टिक डार्क लावली ना तर आय मेकअप नॉर्मल करायचा असतो, आणि जर आपण मेकअप हाय केला, म्हणजे जास्त डार्क केला किंवा खूप असे कलरचा मेकअप केला तर लिपस्टिक नॉर्मल लावायची असते. ठीक आहे. तर मी लिपस्टिक थोडी डार्क लावली, त्याच्यामुळे आय मेकअप नॉर्मल करते. थोडंसं इथं वरच्या साईडला पण लावून घेते. ठीक आहे. आता दुसऱ्या डोळ्याला करूया.
तर मी अशा प्रकारे दुसऱ्या डोळ्याला पण आय मेकअप करून घेतलेला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, सेम मेकअप केला आहे, सेम आय मेकअप केलेला आहे. म्हणजे जास्त कोणाचं डार्क पण नाही, लाईट पण नाही, सेम आला पाहिजे तर ते छान दिसतं. आणि आय मेकअप केल्यानंतरच तो आयचा कलर आहे तो आपल्या इकडे खाली पडतो. ठीक आहे, तर तो आपण पावडर ब्रश आहे त्याच्याने आपण क्लीन करून घ्यायचं आहे. ह्या ब्रशने असं ढकलायचं आहे. ठीक आहे, तर तो निघून जातो. ठीक आहे, आणि एखाद्या क्लोथला असं क्लीन करायचं. मी हातावरच करते. असं झटकून द्यायचं त्या कलरला, नाहीतर मग पूर्ण गाल लाल होतील, गुलाबी होतील. ठीक आहे, आता याच्यावर आपण आयलायनर लावूया. तर आयलायनर नंतर आपण थोडंसं काजळ लावूया. ठीक आहे, अशा काजळ आहे. म्हणजे असा जो काजळ असला पेन्सिलपेक्षा तर जास्त डार्क पण असं जास्त वेळ टिकतो. तर आपण लावून घेऊया. ओपन करायची कशी ओपन करायचं ओपन करायचे. लाईट लावूया कारण की आपण वरती डार्क केलं ना आयलायनर, तर खाली थोडं लाईट करूया. लाईट लावूया, तसं सेम लावूया. लाईट लावलेला आहे, जास्त डार्क पण नाही, जास्त कमी पण नाही, नॉर्मल लावली. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी काजळ लावून घेतलेलं आहे. लाईट लावले, हे बघा एकदम लाईट आहे. ठीक आहे, तर आपण हा सिंपल मेकअप आहे. तर थोडंसं ब्लश लावूया. ठीक आहे, ब्लश लावूया थोडा. माझ्याकडे हे मेकअप किट आहे, याच्यामध्ये ब्लश आहे. तर याच्यातला जो पिंक कलर आहे तो मी लावणार आहे. ठीक आहे, थोडासाच घ्यायचा आहे आपल्याला ब्लश. थोडा ब्लश लावताना कधी पण थोडासाच घेऊन लावायचा आहे. जर जास्त आणि पहिलाच ब्रशमध्ये जास्त घेतला ना तर तो पूर्ण चेहरा लाल लाल होतो. तर मी थोडाच घेतला आहे ब्लश. आणि इकडून नाही लावायचं, इकडून वरून खाली यायचं ब्लश लावताना. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे तो दिसला पण पाहिजे की हा बाबा ब्लश लावला आहे. ब्लश लावल्यानंतर आहे ना म्हणजे असं दिसून येतं की काहीतरी मेकअप केला आहे. ब्लश हा जास्ती पण नाही लावायचा, थोडाच लावायचा आहे, तरच त्याचं लुक छान येतं. आणि मेकअप जेव्हा आपण करतो नुसतं चेहरा पांढरा करतो, बोट लाल करतो, ठीक आहे, पण गालं नुसते पांढरे, तर मग काहीतरी रेखीव असेल म्हणजे ब्लश जर असेल तर ते काहीतरी छान दिसतं गालांवर. नुसतं पांढरं पावडर लावून जाण्यात म्हणजे जेव्हा आपण पूर्ण मेकअप करतो पार्टीवेअरसाठी तेव्हा पण त्यासाठी सांगते. थोडीशी स्माईल देऊन ब्रश असा वर करायचा आहे. थोडासा वरच्या साईडला लावायचा. ठीक आहे, अशा प्रकारे जास्ती पण नाही कमी पण नाही. ज्यांचे गाल जाड असतात त्यांनी इकडून लावायचं आहे ब्लश. आणि ज्यांचे गाल पातळ म्हणजे स्माईल केलं तरी त्यांचे गाल दिसत नाही, काही लेडीज खूप बारीक असतात, तर त्यांना इथून द्यायचं असतं. मग त्यांचे इकडून जर केलं ना तर गाल ॲटोमॅटिक थोडे मोठे दिसतात. आणि ज्यांचे गाल मोठे आहेत तर त्यांचे गाल नॉर्मल दिसण्यासाठी इकडं न करता थोडंसं पाठवून आपल्याला ब्लश करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता हे कॅमेऱ्यामध्ये प्रॉपर दिसत नाही पण समोरून छान वाटतं आहे. ठीक आहे, आता सेम या साईडला करते मी. तर ह्या साईडला करत आहे.
सेम करण्यासाठी म्हणजे इकडं बघायचं आपण प्रॉपर इथं कसं लावलं आहे तसंच सेम इथं आपल्याला करायचं आहे. नाही तर दोन्ही गाल वेगवेगळे दिसणार. तर अशा प्रकारे चिक्सला मेकअप झालेला आहे इकडून आणि इकडून गालांवर. ठीक आहे. तर अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे. ठीक आहे. ब्लश झाले, आय मेकअप झाले, लायनर झाले, लिपस्टिक झालं आहे. ठीक आहे. सिम्पल मेकअप आहे. थोडेसे आपण इयरिंग्स चेंज करूया म्हणजे लुक थोडा चेंज होणार. एकदम सिम्पल मेकअप केला तरी पण तो चेहऱ्याला छान दिसत आहे. ठीक आहे. जास्ती ओव्हर म्हणजे सिटी एम पी पण केलेले नाही, म्हणजे क्लिन्झिंग, टोनर, प्रायमर हे काहीच नाही लावलेलं आहे मी. आता ही ॲक्च्युली रात्रीची वेळ आहे म्हणून तो मेकअप जास्त व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे. पण मग रिअलमध्ये असं बघितलं तर मेकअप दिसत आहे. कॅमेरामध्ये एवढा क्लिअर दिसत नाही. ठीक आहे. तरी मी जवळून दाखवते. आयलायनर थोडा जास्त लावलेला आहे मी, कारण की लास्ट टाईम जे लायनर लावले ते पातळ लावलेले होते, तर म्हणून थोडंसं डिफरंट. ठीक आहे. तर तुम्हाला हा माझा मेकअपचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आणि माझा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.